नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये। आज मी बनवले आहेत लहान मुलांसाठी खास चॉकलेट बिस्किटचे अप्पे। ते कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ आपला अगदी कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल। त्यासाठी इथे मी घेतले आहेत एक पॅकेट हाइड अँड सीक बिस्किट। तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलेही चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट घेऊ शकता। आता हे मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं आहे। आता मी हे एका बाउल मध्ये काढून घेते। आता थोडासा चिमूटभर आपल्याला त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं दूध करून आता हे आपल्याला बेटर तयार करायचं आहे। मला थोडासा एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे मला हे मिक्स करणं थोडं हार्ड जात होतं, त्याच्यामुळे मी थोडं थोडं दूध करून हे असं छान मिक्स केलं। याच्या अजिबात गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही, तर एकदम आपल्याला बॅटर हे पातळ आणि छान मस्त तयार करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं करून घ्यायचं आहे। याला सतत हलवत राहायचं, थोडं थोडं जेवढं दूध बसेल। मला इथे 2 प्याल्या दूध लागलं त्याला, एका पॅकेटला। हे बघा, आता हे छान तयार झालेलं आहे। आता मी इथे आप्पे पात्र गॅसवर ठेवलं आहे आणि इथे मी तूप लावून घेते थोडं थोडं, जेणेकरून आप्पे चिटकणार नाहीत। केल्याच्या नंतर तुम्ही बटर सुद्धा यूज करू शकता, फक्त तेल नका टाकू, कारण आपले चॉकलेट फ्लेवरचे आहे तर तेलाने थोडीशी चव जाईल। त्यामुळं बटर किंवा तूपच लावून घ्या। मी ते तूप लावून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि मग नंतर ते बॅटर जे आपण तयार केलेलं आहे बिस्किटाचं, ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही गॅस चालू ठेवूनच जर ते टाकलात तर मग तसंच ते शिजत जाईल आणि मग वरून ज्यावेळेस आपल्याला परत टाकायचं आहे थोडंसं चॉकलेट ॲड करून, मग ते नंतर करपून जाईल। हे बघा, आता मी थोडं थोडं टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चॉकलेटचे थोडे थोडे तुकडे टाकणार आहे, एक एक करून। तुम्ही कुठलेही चॉकलेट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मी इथे डेअरी मिल्क चॉकलेट यूज केलं आहे। आता हे सगळं याच्यात मी असंच घालून घेते, हे चॉकलेट एक एक तुकडा करून। हे बघा, आता ह्याच्यावर परत आपल्याला थोडं थोडं ते बॅटर घालायचं आहे। हे बघा, अगदी एकदम टम्म नाही भरू द्यायचं, थोडंसं काठोकाठ आता येईल असंच हे भरायचं। आता मी सगळे याच्यावरती घालून घेते असं करून। हे बघा, असं घालून घ्यायचं। आता हे मी एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते आणि आपल्याला आप्पे शिजवत असताना हे आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, जास्त फुल किंवा जास्त बारीकही नाही, मीडियम गॅसवरती हे शिजू द्यायचे। बघा, 10 मिनिटांनंतर आप्पे आपले मस्त झालेले आहेत। खालची बाजू छान आपली शिजून निघालेली आहे, बघू शकता। हे बघा, मस्त झालेत आपली खालची साईड। आता मी सगळेच असे परतवून घेते आणि जी वरची साईड होती पहिली ती आता ही छान आपण होऊ देऊयात तयार। आता आप्प्यांच्या दोन्ही बाजू छान शिजल्या आहेत, छान फ्राय झाल्या आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, आता त्याच्यासाठी मी अजून छान मुलांना खायला अजून मजा येईल त्यासाठी मी थोडंसं चॉकलेट सिरप घालून घेतलं आहे, जेणेकरून छान अजून त्याला चॉकलेट टेस्ट येईल। बघू शकता, एकदम आपले आप्पे आता तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक दाखवते सुद्धा तोडून, बघू शकता तुम्ही। आतून सुद्धा असा अजिबात कच्चा नाहीये, किती सॉफ्ट झाला आहे आणि जे चॉकलेटचा तुकडा आपण टाकला होता ते सुद्धा मस्त मेल्ट झाला आहे त्याच्यामध्ये, बघू शकता। तुम्हाला रेसिपी आवडलीच असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच तुमच्या मुलांना ही रेसिपी एकदा करून द्या। थँक्यू।